यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। पाऊस न पडताच पंढरपूरच्या भीमा नदीला पूर आलाय। उजनी वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जातोय। चंद्रभागा नदीची पाणी पातळी धोक्याजवळ आहे। भीमा नदीकाठच्या 450 नागरिकांचं स्थलांतरही केलं जात आहे। पंढरपुरात पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आलाय। पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवरून दुथडी भरून वाहतीये। सध्या भीमेत 1,17,000 इतका विसर्ग आहे, तर अजून 1,77,000 क्युसेकचा विसर्ग पुढील 8 तास केला जाईल। त्यामुळे पुढील 8 तासात भीमा नदीच्या पाणी पातळीत 2 मीटरनं वाढ होईल। सध्या 450 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, तर अजून दिवसभरात नागरिकांचं स्थलांतर होण्याची शक्यताही वर्तवली जाते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूया। पंढरपुरात पाऊस नसताना देखील आता पुराच्या पाण्याने पंढरपूरला वेढा दिलाय। उजनी आणि वीर धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे पंढरपूरची चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। आपण समोर पाहू शकता की हे संपूर्ण पंढरपूर शहर आहे। भक्त पुंडलिकाचं मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल आणि हे संपूर्ण चंद्रभागा नदीवरील घाट असतील, या संपूर्ण घाटांना आता पाण्याने वेढा दिलाय। चंद्रभागेच्या पात्रातील असणाऱ्या मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलाय। सध्या 1,17,000 क्युसेक इतका लाईव्ह पाणीसाठा पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्रात आहे। त्यामुळे इशारा पातळीवरून आता चंद्रभागा नदी वाहतीये आणि 1,77,000 क्युसेकचा विसर्ग अजून अकलूज जवळील असणाऱ्या संगम येथून पुढे भीमा नदीत प्रवाहित होतोय। त्यामुळे हा विसर्ग साधारण 8 तासात पंढरपूरपर्यंत येऊ शकतो। याशिवाय उजनी धरणातून येणारा 1,25,000 क्युसेकचा विसर्ग देखील या भीमेमध्ये प्रवाहित होऊ शकतो। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत या पाणी पातळीमध्ये किमान 2 ते 3 मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे। येथील व्यासनारायण झोपडपट्टीमधील सखल भागात आता पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। तेथील 450 नागरिकांचं स्थलांतर प्रशासनाने केलं आहे। आमदार समाधान अवतरडे असतील, प्रांताधिकारी सचिन इथापे असतील यांनी बैठका घेऊन नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं सत्र सुरू केले। मात्र या सर्वांमध्ये भीमेची वरचेवर पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता संभाव्य होणारी पूरस्थिती ही पंढरपूरला आता इशारा पातळीपर्यंत नेऊन ठेकली। पंढरपुरात कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही, सरासरी पाऊस झालाय। मात्र भीमा खोऱ्यामध्ये पुणे येथील झालेल्या पावसामुळे पंढरपूरला आता पुराचा वेढा बसलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।